नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे. मन अक्षरशः खिन्न झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, उदास आहे. वारंवार लोकसंघर्ष ज्या सामाजिक आणि नागरी समस्यांबद्दल बोलत आहे, आज त्याच्याबद्दल भारतातलं सर्वोच्च न्यायालय, विविध राज्यांचे उच्च न्यायालय, विविध सामाजिक संस्था, प्रदूषण महामंडळ त्याच्याबद्दलच बोलत आहेत. त्याच्यावरती मोठा उहापोह चालू आहे. बघा, तुम्ही गेल्या 15-20 दिवसातले न्यूज बघा. मुंबई असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा असे अनेक भारतातली शहरं असतील जिथं हवेच्या प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर गेलेली आहे. आणि याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला जे कर्करोग जडायला लागलेले आहेत त्याचं काय करायचं? पण गेल्या 70 वर्षातल्या एकाही राजकीय पक्षाला किंवा लोकप्रतिनिधीला ह्याच्यावरती बोलावंसं वाटत नाही. ह्याच्या असलेले अस्तित्वातले कायद्यांवरती कडक अंमलबजावणी करण्याची यांना इच्छा होत नाहीये. मित्रांनो, अरे आपली येणारी पिढी जगणार कशी या प्रदूषित हवेमध्ये, या प्रदूषित अन्न खाऊन? अरे मित्रांनो, आपली जर का पिढीच जगली नाही तर या सगळ्याचा काय उपयोग? आणि गेली 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये व्हिटॅमिन एम नावाचं जे गारुड घातलेलं आहे, त्या गारुडापायीच ही परिस्थिती आलेली आहे. कारण त्या व्हिटॅमिन एम ला जी बुद्धी सुचलेली आहे ना, त्या बुद्धीला मी नाव देतो विकास काले विपरीत बुद्धी. हो, विकास काले विपरीत बुद्धी. कारण ज्या प्रकारचा अशाश्वत विकास यांनी चालवलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही टाउन प्लॅनिंगचा विचार नाहीये. ज्या अशाश्वत प्रकारचा यांनी विकास लावलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीचं, भविष्याचं कुठलंही नियोजन नाहीये. मित्रांनो, गेल्या 15-20 वर्षामधल्या एकाही आमदार खासदाराला या शहरांचं नियोजन करावं, गावांचं नियोजन करावं असं कदापि वाटलेलं नाहीये. अहो, ए आणि सी हा पक्ष आम्हाला पटत नव्हता म्हणून तर आम्ही बी बरोबर होतो. पण या बी मध्ये जे गारुड घातलेले आहे गेली 10 वर्ष, आणि त्या गारुडाभोवती त्यांची मातृसंस्था सुद्धा त्या नागासारखी डोलतीये, हा खरा राग आहे. मित्रांनो, या व्हिटॅमिन एम मुळे आज आपण पूर्ण अधोगतीला चाललेलो आहोत. बघा आपल्या आजूबाजूला आपल्या समाजाची काय अवस्था आहे, आपली काय अवस्था आहे. अहो, तुम्ही एवढी रामाची पूजा करताना, रामराज्य आणायचं म्हणताना, मग काय करायचं असलं रामराज्य आम्हाला, जिथं आम्ही आणि आमची पोरं बाळच जर का कर्करोगाने जर्रर झालेले असू, आम्ही आणि आमची पोरं जर का जिवंत राहणार नसू, तर त्या राम मंदिराला काय पूजायचंय आम्ही? हा खरा राग आहे लोकसंघर्षाचा. जसं महाभारतामधल्या धृतराष्ट्र पोराच्या प्रेमापोटी वेडा झाला होता, महाराष्ट्रातली एक सेनेचा पिता स्वतःच्या पोरापायी आंधळा झाला होता, तीच परिस्थिती परत महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्ष अनुभवतोय. स्वतःच्या पोरीच्या प्रेमापोटी पिता आंधळा झालेला आहे. तशी या बी या पक्षाची मातृसंस्था सुद्धा स्वतःच्या स्वयंसेवकापोटी आंधळी झालेली आहे. नव्हे, आंधळी नाही, मुकी पण झालेली आहे, बहिरी पण झालेली आहे. यांना या व्हिटॅमिन एम पुढं काहीच दिसेनासं झालेलं आहे. व्हिटॅमिन एम बोलला तेच खरं, व्हिटॅमिन एम नी केलेलं तेच खरं. अहो, मग आम्ही कोण आहे? कोण आहोत आम्ही? तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या युत्या आणि आघाड्या लावलेल्या आहेत त्या लोकसंघर्षाला अजिबात मान्य नाहीयेत. लोकसंघर्ष त्याचा धिक्कार करतो. आम्ही तुम्हाला सगळ्यांना नाकारतोय. आणि म्हणून वारंवार तुम्हाला आव्हान करतोय, अरे शिकलेल्यांनो, अरे उच्च शिक्षितांनो, अरे ज्याला समाजाबद्दल काहीतरी तळमळे अशांनो, तुमच्याकडे क्षमता असेल तर नक्की लोकसंघर्षाला जॉईन व्हा. लोकसंघर्ष तुम्हाला संधी देईल. कारण मित्रांनो, निवडणुकी राजकारणामधनं जर का आपण संवैधानिक पदावरती बसलो नाही तर आपण कायदे नाही बनवू शकत. बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आपण कठोर रीतीने नाही राबवू शकत. आणि म्हणून निवडणुकी राजकारणामधनं आपल्यासारख्या शिक्षितांना, उच्च शिक्षितांना निवडून यावंच लागेल. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळ बघा,
स्वातंत्र्यानंतरचा काही काळ बघा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, असे असंख्य लोक असतील जे उच्च शिक्षित होते आणि त्यांनी या राज्यघटनेचा पाया भरला. त्याच्यानंतरचे तुमचे डांगे असतील, तुमचे भाई वैद्य असतील, तुमचे काकासाहेब गाडगीळ असतील, विठ्ठलराव गाडगीळ असतील, आचार्य अत्रे असतील किंवा इतरही अनेक सदस्य असतील ज्यांनी ही लोकशाही आणि तिची राज्यघटना ह्याचं संरक्षण केलं आणि त्याच्या आधारे आपल्याला एक सुरक्षित आयुष्य देण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, त्याच्यानंतरचा काळ तुम्ही बघा, 1980 नंतरचा, फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आणि या विकासामधनं जो त्यांना 20% कट मिळतो त्याच्यासाठी यांनी युत्या आघाड्या चालू केल्या. काही झालं तरी मी सत्तेत बसलो पाहिजे, काही झालं तरी माझी खुर्ची गेली नाही पाहिजे. आणि ह्याच्यातनं जो अशाश्वत विकास यांनी लावलेला आहे, अविचारी विकास यांनी लावलेला आहे, त्यालाच मी विकास काले विपरीत बुद्धी म्हणतोय. मित्रांनो, असा महाराष्ट्र आणि असा भारत आपल्याला द्यायचा आपल्या पोरांना. तुम्ही म्हणाल, अरे योगेश, माझी पोरं जातील परदेशामध्ये निघून. अरे परदेशातली इतकी वाईट परिस्थिती आहे ना, त्यापेक्षा आपण इथे खूप सुखी आहोत. पण नुसतं सुखी असून चालणार नाही मित्रांनो, कारण हे सुख कधी दुःखात बदलेल किंवा नवे बदललेलं आहे हे आपल्याला कळणार देखील नाही, कळलेलं देखील नाहीये. आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला आव्हान करतोय, शिकलेल्यांनो, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए, MBA किंवा तत्सम PhD झालेली लोक, तुम्हाला जर का वाटतंय की तुमच्याकडे क्षमता आहे, तुम्ही लीडरशिप करू शकता, तुम्ही समाजाला एक आगळा आचार विचार देऊ शकता, तर येत्या शनिवारी 2 डिसेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता लोकसंघर्षाच्या कार्यालयामध्ये लोकसंघर्षाची मासिक बैठक होऊ घातलेली आहे. नक्की या, आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा. आपण हा नवनिर्मित महाराष्ट्र नक्की घडवू शकतो. अहो, हे काय आभाळात नाही पडलेले, हे सुद्धा आपल्यासारखेच हाडामासांची माणसं आहेत, पण यांच्या कर्तव्याकडे स्वार्थापोटी पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणूनच लोकसंघर्षाचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, नक्की या, मी वाट बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.